जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रात्री नवी दिल्लीला रवाना झाले होते। मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे चर्चांना उधाण आलेलं होतं। दरम्यान या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली अशी सूत्रांची माहिती आहे। रात्री उशिरा ही भेट झाली। राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली असं कळतंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबतही या बैठकीत चर्चा झाली अशी माहिती मिळते आहे। या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहाटेच मुंबईला परतलेले आहेत असं कळत आहे। जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या मतमोजणीचा कालचा दिवस होता। काल संध्याकाळी साधारणपणे 5 नंतर चित्र स्पष्ट झाल्यावर रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झालेले होते। रात्रभरामध्ये ते वेगवेगळ्या नेत्यांची भेट घेताना दिसले आणि त्यानंतर पहाटेच ते परत आलेत असं कळतंय। आपण आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांना विचारूया। प्रशांत, देवेंद्र फडणवीस जे दिल्ली आले होते आणि रात्रभरात त्यांच्या खूप बैठका झाल्या असं कळतंय, तर काय उद्देश एवढ्या तातडीच्या या दिल्ली दौऱ्याचा? सुवर्ण, जर बघितलं आपण तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालानंतर ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने मुसंडी मारली, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिल्लीचा दौरा झाला नव्हता। त्यानंतर त्यांनी जसे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निकाल आले त्यानंतर त्यांनी थेट दिल्ली गाठली आणि दिल्ली गाठून खास करून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली असल्याची माहिती पुढे आलेली आहे। महत्वाचं म्हणजे याशिवाय नितीन नवीन यांचा आज पटना दौरा आहे, त्यामुळे ते नितीन नवीन यांची देखील रात्री त्यांनी भेट घेतल्याची माहिती पुढे आलेली आहे। महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण तर नितीन नवीन जेव्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष झाले होते त्यावेळेस त्या दावोसमध्ये मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नव्हती। त्यानंतर काल त्यांची विस्ताराने भेट झाल्याची माहिती पुढे आलेली आहे। सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरती देखील भारतीय जनता पक्षाच्या हायकमांनी काही निर्णय घ्यावा या संदर्भात हिरवा कंदील देण्याच्या संदर्भात देखील बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे। साधारणतः रात्री उशिरा या सर्व भेटी झाल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि आज सकाळच्या पहिल्या पहाटेमध्ये ते मुंबईला परतल्याची देखील माहिती आहे। तर महत्वाचं म्हणजे की या सर्व भेटी अतिशय गुप्त पद्धतीने करण्यात आल्याची माहिती देखील पुढे आलेली आहे। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्लीला जाणार आहेत असं कळतंय। वरिष्ठ सूत्रांकडून ही माहिती मिळते आहे। सुनेत्रा पवार नवी दिल्लीमध्ये दाखल होणार असं कळतंय। यावेळी सुनेत्रा पवार या पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे। राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याकरता सुनेत्रा पवार उपराष्ट्रपतींची भेट घेणार आहेत असंही कळतंय। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापाठोपाठ आता सुनेत्रा पवारही दिल्ली दौऱ्यावर जात आहेत, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा होत आहेत। दिल्ली दौऱ्यामध्ये यावेळी पक्षश्रेष्ठींसोबत काय चर्चा होणार याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाचे आमदार रोहित पवार आज महत्त्वाची पत्रकार परिषद घेत आहेत। या पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवार अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत बोलतील असं कळतंय। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांसह कार्यकर्त्यांना सुद्धा अजित पवारांच्या अपघाताबाबत शंका आहे। तर या अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी सुद्धा करण्यात येत होती। आपण विशेष पत्रकार परिषद घेणार आहोत, अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार आहोत असं रोहित पवारांनी स्पष्ट केलं होतं। त्यामुळे रोहित पवार आज पत्रकार परिषदेमध्ये काय सांगतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज संध्याकाळी 4:30 वाजता ही पत्रकार परिषद असणार आहे। अमरावती इथं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सगळ्या पक्षांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला। चंद्रशेखर बावनकुळे यावेळी आठवणींना उजाळा देताना अजितदादांविषयी बोलताना भावूक झालेलं बघायला मिळाले।